फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स, पूजा आर्टिकल्स अँड मच मोर. मी रुपाली स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आमच्या चॅनलवरती. तर आज आपण थोडे नवीन प्रोडक्ट्स आणलेत, ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर आता नवरात्री तर चालू झाली आहे, पण आता दसरा येतोय, दिवाळी येते, त्यासाठी आपल्याला छान छान असे घरात सजावटीसाठी देवाऱ्यामध्ये दिवे छान छान असे लागतात. आता मार्गशीर्ष येईल किंवा लक्ष्मीपूजनमध्ये कलशाची मांडणी करण्यासाठी आपल्याला छोटे चौरंग लागतील. तर ते आपण सगळे दाखवणार आहोत आणि काही युनिक प्रोडक्ट आलेत आपल्याकडे, तेही बघूया. चला बघूया मग काय काय आलं आहे. तर हे चौरंग बघू शकता तुम्ही, छोटा चौरंग, मेटल पायांचा चौरंग आहे हा. आणि ह्याचं मीनाकारी काम जे आहे ते एकदम बेस्ट आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्याला फिनिशिंग पण बघा, कुठूनच काय असं निघालेलं वगैरे नाही दिसणार तुम्हाला. बेस्ट फिनिशिंग आहे याची, हे बघा. आणि याचं काम पण छान आहे. 5x5 आहे हा छोटा चौरंग. हा आवडला तर तुम्ही ह्याची रेट विचारू शकता स्क्रीनशॉट घेऊन. प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या, असा स्क्रीनशॉट घेऊ नका प्लीज. असा 5x5 साईज सांगा. हा 5x5 आहे, प्रत्येकाचे डिझाईन वेगळे आहेत. तसा 6x6चा मोराच्या डिझाईनचा आहे, खूप सुंदर मीनाकारी काम आहे याच्यावर. हा 6x6 आहे, हे बघा. सिक्स बाय सिक्स हा कोणाला हवा असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन किंवा तुम्ही टाईप करू शकता. तुम्हाला जी हवं असेल ना रिक्वायरमेंट, त्याची लिस्ट बनवून तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. कॉल्स कोणी करू नका प्लीज, व्हॉट्सअपच करा, ठीक आहे. हा 6x6चा मोर असलेला आहे. 5x5चं फ्लावर आहे, वेगवेगळे डिझाईन्स आहेत. तर साईज तुम्ही मेन्शन करा, 5x5, 6x6 आणि सगळ्यात मोठा आहे तो 8x8चा आहे. सुंदर असं फ्लावरचं डिझाईन आहे त्याच्यावर. मीनाकारी काम बघा, मस्त, खूप सुंदर. हां, हे बघा, खूप छान असं आहे. खालून पण डिझाईन बघा किती छान आहे. तर हा 8x8 आहे. तर हा कोणाला ऑर्डर करायचा असल्यास 8x8 साईज मेन्शन करा. हा वजन पण आहे याला भरपूर, हा वजनी आहे, मोठा. तर आता आपण कसं नवरात्रीत पण देवीची मांडणी करतो, तर कधी कधी कलश छोटा होतो, मुखवटा मोठा होतो. मग आपल्याला साईज मोठी करण्यासाठी, आपण हाईट मोठी करण्यासाठी हे वापरू शकतो. मग आपण हाईट मोठी करण्यासाठी ह्याच्यावर जर कलश ठेवला तर ती साडी वगैरे बरोबर येते, ठीक आहे. त्याच्यासाठी घेऊ शकतो, लक्ष्मीपूजनासाठी घेऊ शकता. तर 3 साईजेस आहेत, 5x5, 6x6 आणि 8x8. ज्याला जी हवी त्यांनी साईज मेन्शन करून प्राईस विचारा. आणि टेम्पल स्प्रे आपण परत रिस्टॉक केला आहे. स्वामी हिनाची खूप डिमांड होतं, बऱ्याच ताईंनी मला विचारलं होतं स्वामी हिना, पण तेव्हा स्टॉक आउट होता. तर आता डिमांडप्रमाणे रिस्टॉक केलेला आहे. तर स्वामी हिना टेम्पल स्प्रे आता अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला हवा त्यांनी ऑर्डर करू शकता. तसंच आपण ॲडिशनली 2 नवीन आणलेले आहेत फ्रेग्रन्सेस टेम्पल स्प्रेमध्ये. केसर सॅफ्रॉन आहे, उत्कृष्ट त्याचा सुगंध आहे, छान असा. ज्यांना कोणाला केसर सॅफ्रॉन हवं आहे, टेम्पल स्प्रे आहे हे, तर ते तुम्ही मागू शकता, केसर सॅफ्रॉन. आणि दुसरं आहे चंदन, सुखद चंदन. हा पण म्हणजे अगदी उग्र फ्रेग्रन्स नाही आहे, छान असा माइल्ड फ्रेग्रन्स आहे. टेम्पल स्प्रेसाठी म्हणजे एकदम छान आहे. सगळे डिवाईन फ्रेग्रन्सेस आहेत. सुखद चंदन, केसर सॅफ्रॉन आणि स्वामी हिना, ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता, आपण एक कमलासन आणलेलं आहे खणामध्ये. हे खणाचा कपडा आहे हा, बघू शकता. मागून शिलाई, साईडला मण्यांचं वर्क आहे. तुम्हाला दाखवते. आणि ह्याच्याबरोबर एक असा बेल्ट दिलेला आहे की ते कमळाचे पाकळ्या अशा सरळ राहण्यासाठी. तर आपण काय करायचं आहे, पहिले हे पाकळ्या सगळं एकत्र करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तो बेल्ट खाली लावून तुम्ही पाकळ्या ॲडजस्ट करायच्या आहेत, त्या व्यवस्थित राहतात अशा सरळ. आणि या पाकळ्यांच्या मध्ये टक्स दिलेले आहेत. ते हे बघा, टक्स म्हणजे हे अशी शिलाई मारलेली आहे, ते तुम्हाला जस्ट ॲडजस्ट करायची आहे सगळ्या बाजूंनी.
तर सगळं हे बेल्ट खाली बेल्ट लावल्यानंतर बेल्टची गाठ वगैरे सोडावी लागत नाही, ती ऑलरेडी गाठ मारलेली आहे. तसेच आपण या पाकळ्या सगळ्या एकत्र घेऊन तोही बेल्ट खाली लावायचा, पाकळ्या अशा वर करायच्या. आणि मी माझी लक्ष्मी आहे जी पूजेत वापरते ती मी तुम्हाला दाखवते ठेवून. तांदूळ घालायचे त्यात ठेवू शकता तुम्ही. बघा किती सुंदर दिसते कमळातली लक्ष्मी. हे बघा छान दिसते ना. अशाच प्रकारे तुमच्याकडे जर छोटा कलश असेल तर तुम्ही कलशाची मांडणी पण त्यात करू शकता. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे 2 साईज आहे. ही स्मॉल साईजमध्ये हा एक कलर आहे, लिमिटेड स्टॉक आहे त्याचा. बघा हा एक कलर आहे आणि दुसरा एक मी दाखवते. याच्यामध्ये 2 कलर आहेत, एक पर्पल आणि ग्रीन आहे. पर्पल म्हणजे एकदम तो असा छान आहे, जांभळी डार्क पर्पलच आहे. आणि हा पिंक आणि ग्रीन. पण ह्याच्यामध्ये स्टॉक कमी आहेत, ह्याच्यामध्ये जास्त नाही आहे, 1-2च पीस आहेत. ठीक आहे. आणि ह्याच्यात पण बेल्ट येतो, इथे असतो हा बेल्ट. तर हे 2 कलर झाले स्मॉल साईजमध्ये. स्मॉल साईजमध्ये हे 2 कलर. त्याच्यातच बिग साईजमध्ये पण हा पर्पल कलरच आहे. हे बघा बिग साईज म्हणजे भरपूर मोठी साईज आहे. ह्याचा बेस राऊंड होता स्मॉलचा, तुम्ही बघू शकता. ह्याचा राऊंड बेस आहे, ह्याचा स्क्वेअर बेस आहे, म्हणजे चौरंगावर बसेल असं आहे ही. आणि ह्याच्यात तुम्ही कलश पण मांडू शकता, मी तुम्हाला दाखवते. हे तुम्ही बघू शकता चौरंग साईजचा जो कमल आसन आहे त्याच्यामध्ये मी तो बेल्ट लावला आहे खाली. जो गाठ वगैरे मारलेलाच आहे तोच फक्त मी ॲडजस्ट केला. हे टक्स ॲडजस्ट केले की पाकळ्या उभ्या राहतात. ह्याच्यात तुम्ही कलश पूर्ण देवीचा मार्गशीर्षमध्ये मांडू शकता, कुंचन पूजाही करू शकता. आणि प्लस बघा असा आपला कलश मांडू शकतो. नारळ, आंब्याची पानं, खूप सुंदर दिसेल असं तुम्ही मांडू शकता. तर हा जो कलश आहे तो 275 ग्रॅम आहे वजनानी. 4.8 इंचेस हाईट आहे त्याची आणि 3.5 इंचेस डायमीटर, म्हणजे ही जी रुंदी आहे ती 3.5 इंच आहे. आणि हा जाड आहे, 1/2 किलोपेक्षा जास्त वजन आहे, 275 ग्रॅम्स. तर आणि हा जास्त मोठा नाही आहे, बघू शकता तुम्ही. हा बघा एवढाच आहे. सांगितले तुम्हाला मी हाईट 4.8 इंचेस आहे. ठीक आहे. हा बघा हा मी तुम्हाला ती कॉपरचा दाखवला. आता हा छोटा अष्टलक्ष्मी कलश आहे. बऱ्याच ताईंनी मला विचारलं, मी आणलेलं नव्हते, हे महाग असल्यामुळे मी जास्त आणले नव्हते. आता पण मी लिमिटेड स्टॉक आणला आहे, जर ऑर्डर असतील तर मी ऑर्डरनी मागवीन. आता लिमिटेड स्टॉक आणलं आहे मी. तर तुम्ही बघू शकता छोटा अष्टलक्ष्मी कलश आहे. हे बघा अष्टलक्ष्मी आहे त्याच्यावर आणि छान कोरीव काम आहे, म्हणजे प्रत्येक लक्ष्मीचा फेस असा उठून दिसतोय. ही संतान लक्ष्मी आहे, अशा सगळ्या लक्ष्मीची रूपं आहे तिथे. गजलक्ष्मी आहे आणि सगळं क्लिअर आहे, असं नाही की नुसतंच लावलं आहे. कान, डोळे, नाक सगळं दिसतंय. त्यांची हातातली धनुष्य आहे, सगळं दिसतंय, तुम्ही बघू शकता. हात बघा सगळं छान दिसतंय. आणि खालून बघा मस्त आहे. हा छोटा आहे कलश. आता ही जी कॉपरचं दाखवलं ना तर ह्याचं तोंड बघा, हे मोठं असतं त्यामुळे तो मला बघायला मोठा वाटतो. आणि ह्याचं तोंड हे बॉर्डर असते ना ह्याला साईडला, त्यामुळे तो छोटा वाटतो. तो कलश हा असा आहे. तर ह्याची मी तुम्हाला हाईट सांगते. हा 4.3 इंचेस आहे. 4.3 इंचेस आहे हाईट त्याची. 365 ग्रॅम्स वजन आहे आणि 3.6 इंच डायमीटर, म्हणजे हे 3.6 आहे. पण म्हणजे हे आहे इथपासून, हे नाही मोजले मी. हे म्हणजे नारळ आपला नॉर्मल नारळ असतो घरातला छोटा, तो राहू शकतो याच्यामध्ये. हे बघा ही छोटी साईज आहे. 4.3 हाईट आहे. बघा मी स्टिकर लावला आहे इथे. हाईट आणि डायमीटर म्हणजे मी इथपासून मोजलं आहे, बॉर्डर टू बॉर्डर. ठीक आहे. तर हा पण आपल्याकडे अवेलेबल आहे. ह्याच्यावर बारीक बारीक नक्षी आहे त्यामुळे ह्याची कॉस्ट खूप जास्त असते. तर ज्यांना कोणाला हवा आहे त्यांनीच छोटा हवा असेल तर छोट्याची रेट विचारा, मोठा हवा असेल तर मोठ्याची रेट विचारा. हे बघा. आणि बरीच लोक यूट्यूबवरती कमेंट टाकतात की रेट पण ट्रान्सपरंटली सांगत जा. तर रेट ट्रान्सपरंटली सांगायला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही ती एकच रेट कन्सिडर करून बसाल
मग नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा रिस्टॉक करणार जे काय आयटम असतील ते त्याची रेट जर आम्हाला मार्केटमध्येच जास्त पडते तर बट ऑब्व्हियसली तुम्हाला ती जास्तच पडणार. मग तुम्ही ती आधीची रेट धरून बसणार की हे तुम्ही आम्हाला 130 मध्ये सांगितलेलं आता तुम्ही आम्हाला 150 सांगता. त्यामुळे अशा कन्फ्युजनसाठी आम्ही रेट सांगत नाही. ठीक आहे. तर हे छोटा कलश अष्टलक्ष्मी कलश अवेलेबल आहे आपल्याकडे. हे ब्रासवरती गोल्डन कोटिंग असतं. गोल्डन म्हणजे अगदी अँटिक फिनिशमध्ये आहे हे बघा. आणि ह्याचा वॉश ह्याला पितांबरी वगैरे काही लावायचं नाही आहे. नॉर्मल सोप वॉटरनी तुम्ही वॉश करू शकता. आणि स्क्रबर पण घासायचं नाही आहे याला. नॉर्मल स्पंजनी सोप वॉटरनी तुम्ही वॉश करू शकता. तर हा झाला छोटा साईज. आता मोठा दाखवते मी. हा बघा मोठा अष्टलक्ष्मी कलश. हे बघा म्हणजे खूप फरक आहे लहान आणि मोठ्यामध्ये. हे बघा हाईट छोट्याची 4.3 होती, याची हाईट आहे 5.5 इंचेस. ह्याचा डायमीटर 3.6 होता तर ह्याचा आहे 4.4. छोट्या कलशचं वजन 365 ग्रॅम्स होतं तर ह्याचं आहे 482 ग्रॅम्स. आणि हे खूप मस्त आहे. ज्याला कोणाला हा मोठा कलश हवा असेल अष्टलक्ष्मी कलश त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. हे आतमध्ये थोडंसं ब्लॅक दिसतं ते पॉलिश करतानाचं आहे, कोटिंग करतानाचं. मग ते असतं प्रत्येक कलशामध्ये. हे बघा खालून बघा छान अशी आणि खूप बारीक काम आहे त्याच्यावर. लक्ष्मींच्या बाजूला वगैरे तुम्ही बघाल ना तर छान असं छोटं बघा डॉटेड असं नक्षी केलेली आहे. मस्त घुंगरू आहे तिथे. तर ज्यांना कोणाला हा मोठा कलश हवा आहे अष्टलक्ष्मी कलश त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. तर रक्तचंदनाची माळ पण रिस्टॉक केली आहे. आधी मी लिमिटेड स्टॉक आणला होता पण त्याचं खूप रिक्वायरमेंट आहे तर मी रक्तचंदनाची माळ पण पुन्हा आणलेली आहे. तर ज्याला कोणाला हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. ही ओरिजिनल रक्तचंदनाची माळ आहे. साईज त्याची 8 मिलीमीटरचे हे मणी आहेत. रेड सँडलवूड. ठीक आहे. ज्याला कोणाला हवी त्यांनी मेसेज करा. परत आता आपण हे पण रिस्टॉक केलं आहे. संपलं होतं. कासव आणि डिश. अंकवर डिशवर पण अंक आहेत, कासववर पण अंक आहेत. बघू शकता तुम्ही. तर हे छोटं आहे कासव आणि डिश. कोणाकोणाचे देवार एकदम छोटे असतात तर एकदम कॉम्पॅक्ट साईज एवढीशी आहे बघा. माझ्या एका बोटापेक्षा पण लहान आहे, अंगठ्या एवढी आहे. ही छोटी आहे डिश आणि ही मोठी साईज आहे. हे बघा खाली पण अंक आहेत. कासव पण छान आहे पण हे पाण्यात नाही ठेवायचा. हे तांदळामध्ये ठेवायचं कासव. तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर ठेवायचं. पाण्यात कुठलीही ब्रासची वस्तू अशी ठेवली ना पाणी विणी घालून तर इथे ते हिरवं असं शेवाळासारखं येतं. तर ते तसं नका ठेवू, तांदळामध्ये ठेवा. तर ज्याला कोणाला हे कासव डिश हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. पण कुठलं हवं त्याचीच रेट विचारा, छोटा मोठा असं सांगून. दिवे बघूया आपण. हा कमळ शेप दिवा आहे. मी आधीपासून दाखवते ते आपल्याकडे आहेत स्टॉकमध्ये. हा 160 रुपयाचा एक आहे. क्वालिटी जाड आहे त्याची. तर हा 160 रुपीजचा एक आहे कमळ दिवा. मग हा आहे देवदास दिवा. हा खोल आहे मस्त पण ह्याला जास्त वजन नाही आहे. वजनामध्ये लाईट वेट आहे. बघू शकता. हा 150 रुपीजचा आहे देवदास दिवा. ज्याला कोणाला जे दिवा ऑर्डर करायचं आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. आता मी जे रेट सांगते त्याचे परत रेट विचारू नका प्लीज. कारण का खूप जण रिक्वेस्ट करतात की रेट सांगा आणि रेट सांगितलं तरी परत तेच मेसेज करून रेटच विचारतात. मग ह्यात मी रेट सांगितली आहे. ह्याची 160 आहे, ह्याची 150 आहे कारण हा वजन आहे आणि हा जाड पण आहे. हा थोडा लाईट वेट आहे. ह्याची 150 आहे. मोठा आहे हा, जास्त तेल मावेल. मग हा आता आपण वाटी शेप दिवा रिस्टॉक केला आहे. ह्याचं बघा ह्याच्यात पण जास्त तेल मावेल. आधीपेक्षा थोडी साईज ही मोठी आहे तर हा पण 160 रुपयालाच आहे. 160 रुपीज.
वाटी शेप दिवा. आधीची साईज थोडी छोटी होती आणि जड होती आणि जाड पण होती, तर ही थोडी मोठी साईज आहे आणि वजनाला जाड आहे, पण आधीपेक्षा थोडीशी हलकी आहे, पण साईजनी मोठी आहे, म्हणून 160च आहे याची रेट. तसेच आपल्याकडे कुबेर दिवा, आपल्याकडे हा कॉईनवाला दिवा आहे, ह्याच्यावर लक्ष्मी आणि कुबेर असे हे कॉईन्स आहेत, 8 कॉईन्स. आणि हा दिवा छोटा आहे, याच्यात तुम्ही तुपाचा दिवा असतो ना तो रेडीमेड, तो लावू शकता, किंवा तेलाचा लावायचा झाला तरी हे छोटा आहे, म्हणजे अगदी 1-1.5 इंचाचाच हा दिवा आहे, छोटा आहे. पण जस्ट ह्याला हे कॉईन्स आहेत, ब्रासचेच आहेत, ते वेल्डिंग करून लावलेले आहेत, म्हणून ह्याची कॉस्ट जास्त जाते. मी याची कॉस्ट सांगितली होती 280, पण हा दिवा छोटा आहे. परत एकदा सांगते, हे बघा, इथपासून 1.7 इंच आहे फक्त दिवा. हा कोणाला हवा असेल कुबेर दिवा तर घेऊ शकता तुम्ही, सिंगल पण लावला तरी चालतो. ठीक आहे. आणि हा आहे आपला कुबेर दिवा, ह्याला वास्तू कुबेर दिवा पण म्हणतात. हे बघा, कुबेर दिवा, फक्त कुबेर दिवा म्हटलं तर हे वरचं असतं एवढंच, पण याच्या खाली कासव पण आहे. कासव म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आहे. आणि हा दिवा आपला वास्तू कुबेर दिवा पण म्हणतात. फायनान्शियल स्टॅबिलिटी, वेल्थ अट्रॅक्ट करण्यासाठी हा दिवा घरात ठेवला जातो एक विशिष्ट डिरेक्शनमध्ये. ह्याचं वजन आहे 106 ग्रॅम आणि हा डायमीटर आहे 1.8 इंच. बघा, छान असा हा पण याला वजन आहे 106 ग्रॅम्स आणि भरपूर तेल मावेल ह्याच्यामध्ये. बघा, तर ज्यांना कोणाला हा दिवा असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला रेटसाठी मेसेज करा. सगळ्या दिव्यांची रेट्स मी नाही सांगू शकत, कारण का रिस्टॉक केल्यानंतर त्याच्या रेट्स चेंज होतात, त्यामुळे परत रेट्स चेंजच होत राहतात. त्यामुळे आम्ही एक रेट सांगू शकत नाही, फिक्स रेट नसतात त्याच्या, आम्ही परचेस करायला जातो तेव्हा, म्हणून. तर हा आपल्याकडे असा कुबेर दिवा आहे, वास्तू कुबेर दिवा म्हणता येतो त्याला. तर हे झालं दिव्यांचं कलेक्शन. आणि हे जे मी बनवते कवडी दिवे, तेही अवेलेबल आहेत. तर ज्याला कोणाला हवं असेल त्यांनी व्हॉट्सॲपला मेसेज करा. हे कवड्यांचे दिवे आहेत, बघू शकता. ज्यांना हे कवडी दिवे जोडीमध्ये मिळतात, स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा हवे असतील तर. तसंच आपल्याकडे हे लोटी भांडं मिळतं 2 इंचाचं. ग्लासवर सिल्वर ऑक्सिडाइज कोटिंग आहे. हे बघा, हे बरेच त्यांनी आपल्याकडनं ऑर्डर केलं, आता परत रिस्टॉक केलं आहे मी. ते अवेलेबल आहे, ज्याला कोणाला हवं त्यांनी मेसेज करा. आणि बऱ्याच त्यांनी मला विचारलं होतं की मोठी प्लेट आहे का, तर मी निरंजन दिव्याच्या खाली जी प्लेट ठेवतात तीच माझ्याकडे होती. तर खूप जणांनी विचारलं की मग मोठी प्लेट मिळेल का, तर ही प्लेट अवेलेबल आहे 6 नंबर साईजची. तर ज्याला कोणाला हवी त्यांनी व्हॉट्सॲपला मेसेज करा. 6 नंबर आहे आता, म्हणजे ह्याच्यामध्ये हे बघा 6 इंचाची प्लेट आहे. 6 नंबर म्हणजे 6 इंचेस आहे. तर 6 इंचेसमध्ये आता ही मधली जागा म्हणजे 4.5 इंचापर्यंत जाईल, 4.5पेक्षा जास्त, म्हणजे जी युजेबल जागा. हे बघा 5 इंचापर्यंत जाते. ठीक आहे. ज्याला कोणाला ही प्लेट हवी असेल त्यांनी व्हॉट्सॲपला रेटसाठी मेसेज करा. ह्या प्लेट 6 नंबर साईज, एकच साईज आणली आहे मी. ठीक आहे. तर आता आपण हे सगळं बघितलं आहे, दिवे वगैरे. तर आता एक स्पेशल आम्ही आणलं आहे प्रोडक्ट, तुम्ही बघू शकता. हे काय आहे तुम्ही म्हणत असाल, ही बेल आहे, डोअर बेल. जी बाहेर नाही लावायची आहे, आतून लावायची, दरवाजाच्या आतल्या साईडनं. तुम्ही ही कुठे यूज करू शकता, तर आपल्या मेन डोअरच्या आतल्या साईडनी, म्हणजे जिथून आपण दरवाजा उघडतो त्या साईडला. फ्रीजच्या डोअरला तुम्ही लावू शकता, किंवा तुमच्या ऑफिस असेल तर ऑफिसच्या एंट्रन्स डोअरला तुम्ही लावू शकता. हा डोअर उघडताना ना छान असा मधुर आवाज येतो. आणि हा आवाज आहे ना एवढा छान काय येतो आहे, तर हे कास्याची वाटी आहे आणि हा बॉल देखील कास्याचाच आहे. हे काळं पडणार नाही आणि खूप छान आहे. ह्याचा आवाज आहे ना एवढा मधुर आवाज आहे की आपल्या घरात ऑटोमॅटिकली या आवाजाने पॉझिटिव्ह ऑरा डेव्हलप होतो, निगेटिव्हिटी जाण्यास खूप मदत होते.
या आवाजाने, आणि खूप छान वाटतं हा आवाज ऐकून. आणि एवढा मधुर आवाज कास्याचाच येतो, घुमतो हा आवाज घरात. ज्यांना कोणाला ही बेल हवी असेल क्यूटशी, त्यांनी ही स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. बघू शकता जवळून. असे ब्रासचे पण येतात, पण त्याचा आवाज एवढा नसतो आणि ब्रास काळं पडतं. तर हे ब्रॉन्झ आहे, ब्रॉन्झची वाटी, ती काळी पडत नाही, तुम्ही बघू शकता. हे फुल लाकडाचं आहे. बॉल ह्याच्यावर फिट केला आहे असा, आणि मागे ह्याला फोम टेप आहे, तुम्ही दाराला लावू शकता. मी दाखवतो तुम्हाला. तर आता तुम्हाला दरवाजा उघडताना असा आवाज येईल. तर छान असा आवाज येतो, बघू शकता तुम्ही. आणि दिसायला पण छान दिसते बेल. आता अगरबत्ती बघूया फटाफट आपण. ही 50 ग्रॅमची ऊद बखूर आहे, सगळं प्रीमियम कलेक्शन आहे. ही 50 ग्रॅमची आहे फक्त ऊद बखूर अगरबत्ती. मग आहे केसरी कस्तुरी, ह्या 100 ग्रॅमची आहेत. फक्त ऊद बखूर 50 ग्रॅमची आहे. अप्रतिम सुगंध आहे, एकदम डिवाइन फ्रेग्रन्स आहे. हे केसर चंदन आहे. स्वामी समर्थ अगरबत्ती जी होती आपली 100 ग्रॅमची, त्याचं पॅकेट चेंज झालं आहे. कलर ग्रीन कलरचं होतं, पण त्यांनी आता असं केलेलं आहे. तर आता अशा पॅकेटमध्ये येतील. ग्रीन कलरचं होतं आधी, आता ते चेंज झाले. 100 ग्रॅम्स. आणि न्यू ॲडिशन आपण आणलं आहे आदि गणेश अगरबत्ती. ही पण 100 ग्रॅम्सची आहे. आदि गणेश न्यू ॲडिशन आहे. आपल्याकडे आधी वक्रतुंड एक होती, पण ती स्टॉकआउट असल्यामुळे आम्हाला ती पुन्हा आणता नाही आली आहे. त्यांच्याकडेच, वेंडरकडे स्टॉकआउट आहे. मग ही आम्ही आणली आदि गणेश. ठीक आहे. तर हे अगरबत्तीचं कलेक्शन आहे. ज्याला जी अगरबत्ती हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. ठीक आहे. आता हे समई आसन आहेत जरी बॉर्डरवाले. तर हे पेअरमध्ये येतात. पेअर म्हणजे सेम कलरची, सेम म्हणजे ऑरेंजचे 2 असे येणार जोडी तुम्हाला. म्हणजे एक वेगळ्या कलर आणि एक वेगळ्या कलर अशी जोडी नाही येणार. तर हे समई आसन आहेत, किंवा तुम्ही याच्यावर कुंचन पूजा पण करू शकता, किंवा लक्ष्मी देवीला विराजमान करू शकता. ह्याचा तुम्ही उपयोग अशा प्रकारे करू शकता. तर हे बघा छान असे टोमॅटो रेड कलर आहे हा, आणि मोठी साईज आहे. 9 इंचेस आहे ही, 9 इंचेस टोटल, आणि युजेबल 6 इंचेस आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये अजून 2 कलर आहेत. हा टोमॅटो रेड कलर आहे. मग आहे हा पर्पल कलर, सुंदर असा, ची जोडी येईल. बघा मागे बघा काम. तर ही मोठी साईज आहे 9 इंचेसची, युजेबल 6 इंच. हा पर्पल कलर आहे, आणि एक ग्रीन कलर आहे, मस्त असा ग्रीन बघा. 2. तर मोठ्या साईजमध्ये हे 3 कलर अवेलेबल आहेत फक्त, ग्रीन, पर्पल आणि टोमॅटो रेड. आता तुम्ही मोठे आसन बघितलेत. आता छोट्या आसनमध्ये हे जेवढे दिसत आहेत ना तेवढाच स्टॉक आहे माझ्याकडे. हे एवढे राहिलेले आहेत. ग्रीनमध्ये 3 सेट आहेत. 1 2 3 सेम कलर आहेत. असे 3 सेट ग्रीनमध्ये राहिले आहेत छोट्या आसनमध्ये. आणि हे पर्पल कलरचं एकच सेट आहे. फक्त एक सेट शिल्लक आहे पर्पल कलरचा, आणि ऑरेंज कलरमध्ये 2 आहेत, बघू शकता. असे छोट्यामध्ये हे जेवढे दिसत आहेत हे एवढेच आहेत. अजून स्टॉक नाही आहे माझ्याकडे. 3 सेट ऑफ ग्रीन कलर्स, 2 पेअर आहेत ह्याची ऑरेंज कलरचे, आणि 1 पेअर आहे पर्पलमध्ये. तर आजचं आपलं कलेक्शन हे असं होतं. नवीन प्रोडक्टमध्ये आपण अष्टलक्ष्मी कलश दाखवले आहेत, छोटा मोठा. कॉपरचं कलश दाखवलं आहे. डोअर बेल दाखवली आहे काचेची, ब्रॉन्झची, जी कधी काळी नाही पडणार. परत कमल आसन दाखवले, स्मॉल आणि बिग साईज. आणि हे समई आसन पण बिग साईज आणि स्मॉल साईजमध्ये दाखवले. स्मॉल साईज एवढा स्टॉक आहे. आणि दिव्यांचं कलेक्शन दाखवले. तर तुम्ही सगळ्यांनी या व्हिडिओ बघा. काय इन्क्वायरीज असतील तर तुमची लिस्ट बनवून मला व्हॉट्सअप करा. कॉल्स घ्यायला ताईंनो वेळ नसतो, म्हणून कधी फ्री असते तेव्हा मी कॉल घेते, नाही असं नाही.
पण मोस्टली वेळ नसतो आणि कसं होतं कॉल उचलले ना तर मग 1 बाय 1 आयटमच्या रेट विचारल्या जातात, तर सगळ्या रेट लक्षात अशा नसतात, चेक करून सांगावं लागतं, तर कधी चुकीची रेट सांगितली जाऊ शकते. तर तुम्ही प्लीज व्हॉट्सअपवरच मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय नक्की मिळेल आणि छान अशी खरेदी तुम्ही करा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.